हॅलो एव्हरीवन, आय एम काजल दिवे. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, आज अगदी इम्पॉर्टंट सेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रेल्वेची जी नोटिफिकेशन आहे ती आउट झालेली आहे. फॉर्म फिलिंगसुद्धा 14 तारखेपासून चालू झालेली आहेत. सो ती जी पोस्ट आहे ती पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेस्ड ऑनवर आहे. ठीक आहे. सो त्यासाठी तुम्हाला अगदी स्टडी प्लॅन कोणतं चांगलं, म्हणजे जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी, चांगले गुण मिळवण्यासाठी एक बेस्ट स्टडी प्लॅन आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि हाच स्टडी प्लॅन तुम्ही अगदी व्यवस्थितपणे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये सिलेक्शन मिळणार. ठीक आहे. चला, स्वतः वेळ वाया न घालवता वळूयात आपल्या स्टडी प्लॅनकडे. ठीक आहे. चला, स्टडी प्लॅनकडे जाण्याआधी पहिले थोडं सिलेबस डिटेक्ट करूया आपण. बघा, इथे टाईम ड्युरेशन 90 मिनिटाचं असणार आहे. ठीक आहे. CBT 1 जे आहे ते CBT 1 म्हणजे जे पहिलं जे आहे स्टेज 1 जे आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये जनरल अवेअरनेस 40 मार्क्सचं असणार आहे. ठीक आहे. इच क्वेश्चन ऑफ 1 मार्क्स म्हणजे 40 मार्काचं असणार आहे तुमचं जनरल अवेअरनेस. मॅथ्स तुमचं 30 मार्काचं असणार आहे. 30 प्रश्न असणार आहेत. जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिझनिंग जे आहे ते 30 मार्काचं असणार आहे. 30 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. टोटल तुमचे 100 क्वेश्चन असतील आणि टोटल मार्क्स तुमचे 100 असतील याच्यामध्ये. ठीक आहे. आणि याच्यामध्ये 1/3 तुमचं नेगेटिव्ह मार्किंग आहे, जे की प्रत्येक ठिकाणी हे प्रत्येक रेल्वेच्या एक्झाममध्ये 1/3 असते, जे की इथे आहे. ठीक आहे. चला, आता पेपर 2चा म्हणजे जो CBT 1 म्हणजे स्टेज 2 जे आहे त्याचा आपण बघूया. इथे सुद्धा 90 मिनिटाचाच तुम्हाला टाईम ड्युरेशन इथे दिलेला आहे. ठीक आहे. सेकंड स्टेज जे आहे त्याच्यामध्ये 50 मार्काचे तुम्हाला प्रश्न असतील जनरल अवेअरनेसचे. ठीक आहे. आणि 50 मार्कासाठी असेल. मॅथ्ससुद्धा 35 तुम्हाला प्रश्न असतील, 35 मार्क्ससाठी असतील. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला रिझनिंगसुद्धा दिलेलं असेल. हे रिझनिंगसुद्धा तुमचं 35 मार्कासाठी असतील, 35 प्रश्न असतील. सो टोटल 120 प्रश्न असतील आणि टोटल मार्क्स असतील 120 मार्क्स असतील. ठीक आहे. आणि इथे सुद्धा तुमचे नेगेटिव्ह मार्किंग आहे 1/3, जे काही रेल्वेमध्ये प्रत्येक वेळेस असते. ठीक आहे. हे तुमचे सब्जेक्ट आहेत, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये इंग्लिश नाही आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस येणार, मॅथ्स असणार. ठीक आहे. आणि रिझनिंग असणार. हे 3 सब्जेक्ट असतील. आणि ऑब्व्हियसली ग्रॅज्युएशनच्या बेसवर ही पोस्ट आहे, तर क्वेश्चन थोडे मॉडरेट टू ॲडव्हान्स तर असणारच. ठीक आहे. त्यासाठी तुमचं स्टडी प्लॅन चांगलं असणं गरजेसाठी आहे. त्यासाठी तुम्हाला चांगली स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे. ठीक आहे. आज सकाळीच मी तुम्हाला एक व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड व्हिडिओसुद्धा एक अपलोड केलेली आहे, जी की तुमची आहे की कोणत्या पोस्टसाठी फॉर्म फिल केला पाहिजे, कोणत्या पोस्टला प्रिफरन्स दिला पाहिजे, बेस्ट सॅलरी कोणती, मुलींनी कोणत्या फॉर्मला पहिला प्रिफरन्स दिला पाहिजे, त्यावर व्हिडिओ अपलोड झालेली आहे, जाऊन तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता आपण सिलेबस बघूयात. आता हे आपण किती सब्जेक्टला किती मार्क्स आहेत ते बघितलं. थोडं सिलेबस बघूया. ठीक आहे. मग तुम्हाला एक योग्य प्लॅन मी सांगेन. आता मॅथ्स जो आहे, मॅथ्समध्ये तुम्हाला नंबर सिरीज, डेसिमल्स, फ्रॅक्शन, LCF, HCF, रेशिओ, प्रिपरेशन म्हणजे हे टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स, सिम्पल, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज. ठीक आहे. म्हणजे हे तुम्ही बघू शकतात. हे आत्तापर्यंत तुम्ही एक तलाठीसाठी म्हणा या कोणत्याही एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल, म्हणजे जे तुम्ही प्रिपरेशन केलेलं होतं एक्झाम, म्हणजे तुम्ही एक न्यू एक बोलतात ना अभ्यास करणारा विद्यार्थी नाही, तुम्ही आधीसुद्धा एक्झाम दिलेले आहेत, आधीसुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहे, तर त्यांच्यासाठी हा सिलेबस नवीन नाही आहे. त्यांना ऑलरेडी हा सिलेबस, हे सगळे टॉपिक माहीत आहेत. ठीक आहे. बट प्रत्येक तलाठीची एक्झाम, तलाठीमध्ये जरी तुम्हाला असं सिलेबस दिसलं तरी त्याचा एक्झामचा पॅटर्न, त्याची एक्झामची लेवल वेगळी आहे. SSCमध्ये सुद्धा हा सिलेबस जरी तुम्ही बघितलं असेल तरी, आणि शिवाय रेल्वे झालं, बँकिंग झालं, कोणत्या एक्झामसाठी तुम्ही पाहिलं असेल तर जरी सिलेबस हा दिसत असेल तरी एक्झामचा पॅटर्न आणि एक्झामची लेवल इट्स अ डिफरंट लेवल. ठीक आहे. याच्यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे ह्याची जी बॅच आहे ती बॅच तुम्हाला न चुकता घ्यायचीच आहे, कारण की त्या बॅचमध्ये आपण फोकस फक्त रेल्वे भरतीवर देणार आहोत, जी की ग्रॅज्युएशनच्या बेसवर आहे. आता बाकीचे जे एक्झाम तुम्ही दिलेले असेल, जरी प्रिपरेशन केलं असेल, ते कदाचित 10वीच्या बेसवर असतील, 12वीच्या बेसवर असतील. सो त्याच्या बेसच्या नुसार, म्हणजे ती कोणत्या लेवलची त्यानुसार पेपर पॅटर्न असतो, की त्यानुसार क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ग्रॅज्युएशनच्या बेसवर आहे, तर ऑब्व्हियसली याच्यामधले प्रश्न मॉडरेट टू ॲडव्हान्स असतील. आणि रेल्वेचा एक पेपर पॅटर्नचा भाग वेगळा आहे, आणि जे आपण सरळ सेवा वगैरे जे करतो, भले टॉपिक ते असतात पण जरा प्रश्न हा जरा एक ॲडव्हान्स टू मॉडरेट टू ॲडव्हान्स असतात. हा इझी पण असतात, असं नाही इझी नाही, पण मॉडरेट टू ॲडव्हान्स असतात. त्यामुळे तुम्हाला जरी टॉपिक सेम प्रत्येक वेळेस दिसत असतील तरी त्याच्यामध्ये फरक आहे पेपर पॅटर्नमध्ये आणि लेवलमध्ये.
ठीक आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या लेवलनुसार आपल्याला अभ्यास करायचा असतो, कारण की आपण केलेलं असं इझी टू मॉडरेट आणि एक्झाममध्ये येतो ॲडव्हान्स लेवलचं, मग त्यावेळेस आपली फसगत होऊन जाते. ठीक आहे. त्यामुळे हलक्यात घ्यायचं नाही. त्याच्यानंतर आहे जनरल जे रिझनिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ॲनॉलॉजीज, कम्प्लेशन ऑफ नंबर, कोडिंग डिकोडिंग, सिमिलरिटीज, ठीक आहे, रिलेशनशिप्स, ठीक आहे, पझल्स, डेटा सफिशियन्सी, स्टेटमेंट कन्क्लुजन, डिसिजन मेकिंग. ठीक आहे, म्हणजे हे टॉपिक तुम्ही नंतर बघू शकता. ठीक आहे, हे रिझनिंगसाठी आहे तुम्हाला. ठीक आहे, हे सुद्धा अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आणि पुढे आता आहे तुमचं जी के जनरल अवेअरनेस, ज्याच्यामध्ये हे टॉपिक करंट इव्हेंट, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. तुम्ही नंतर व्यवस्थितपणे हे रीड करू शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. आता आपण बघूयात की तुमचं नियोजन कसलं असलं पाहिजे. ठीक आहे. आता पहिलं तर आपण पाहिलं की तुम्हाला मॅथ्स आहे, ठीक आहे, तुम्हाला रिझनिंग आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला जनरल अवेअरनेस आहे. ठीक आहे, जनरल अवेअरनेस आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात जी के आहे तुम्हाला. ठीक आहे. मग तुम्ही कोणत्या पेपरला, कोणत्या सब्जेक्टला जास्त वेळ दिला पाहिजे. ठीक आहे. आता मी बोलेन की तुमचा रिझनिंग हा जास्तीत जास्त स्कोरिंग आहे. जर मी जास्त प्रिफरन्स बोलेन तर रिझनिंग हा तुमचा जास्तीत जास्त हा तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. इवन मॅथ्ससुद्धा स्कोरिंग आहे, पण काही जणांना मॅथ्स थोडं कठीण जातं. ठीक आहे. बट रिझनिंग हा कसं आहे, लॉजिकली विचार केला आणि तुमचं जास्त चांगलं प्रिपरेशन आणि तुमची चांगली जर प्रॅक्टिस असेल ना, तर हे दोन्ही सब्जेक्ट अगदी स्कोरिंग आहे. ठीक आहे. यासाठी व्यवस्थित अभ्यास करायचे. राहिला प्रश्न जनरल अवेअरनेस, याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर व्यवस्थितपणे करायचे. करंट अफेअर आणि बाकीचे जे टॉपिक आहेत ते व्यवस्थितपणे करायचे. ठीक आहे. पण मॅथ्स रिझनिंग हे स्कोरिंग सब्जेक्ट आहे. आणि राहिला प्रश्न, जो व्यक्ती तुम्ही फक्त एक रेल्वेवर फोकस देत आहात आणि तुम्हाला रेल्वेची एक्झाम काढायची आहे, तर त्यासाठी एक योग्य नियोजनचं म्हणायला गेलात तर तुम्हाला रोज रिझनिंगसाठी तुम्हाला नाही करून 3 तास द्यायचे आहेत आणि मॅथ्ससाठी तुम्हाला 3 ते 4 तास द्यायचे आहेत. ठीक आहे. ठीक आहे. आणि उरलेला 2 ते 3 तास तुम्हाला जनरल अवेअरनेस द्यायचे. ठीक आहे. हे 2 स्कोरिंग सब्जेक्ट आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क असलेच गरजेचं आहे. त्यामुळे जी केमध्ये 0 मार्क्स येऊन चालणार नाही. त्यामुळे जी केसुद्धा चांगलं तुम्हाला पार काढायचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही बोलले की नाही हेच मी नीट करेन, हे मी नीट करणार नाही, तर तुम्हाला जी के पण नीट करायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फसला तर मग झालं, गडबड होईल ना. ठीक आहे. सो इथे सुद्धा तुम्हाला 2 ते 3 तास द्यायचे आहेत. ठीक आहे. सो रोज तुमचं 3 तास रिझनिंगसाठी. आता 3 तास याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करायचे. ठीक आहे. जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न सॉल्व करायचे आहेत. तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील ऑलमोस्ट. जरी कन्सेप्टमध्ये कुठे प्रॉब्लेम येत असेल तर तिथेच तुमचं गोंडा मिरवत राहायचा नाही, तर तुम्हाला पुढे जायचं आणि पुढचे प्रश्न सॉल्व करायचे. जेवढं होईल तेवढे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. इवन मॅथ्समध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. राहिला प्रश्न जी केचं, याच्यामध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, करंट अफेअरवर लक्ष द्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 3 तास तरी द्यायचं आहे. 3 तास, 2 ते 3 तास तुम्ही याला देऊ शकतात. आता राहिला प्रश्न टाइम टेबलचा. तुम्ही सकाळी उठल्या फ्रेश झाल्या तुम्हाला 3 तास. ठीक आहे. मी तर बोलेन 2 ते 3 नाही तर एक 3 तास तुम्ही ह्याच्यावर द्या. ठीक आहे. सकाळी उठल्या फ्रेश झाल्या तुम्हाला 3 तास जनरल अवेअरनेस दिलं. दुपारी थोडं झोप येत असते, त्यामुळे तुम्ही रिझनिंग इंटरेस्टिंग टॉपिक तुम्ही सॉल्व करू शकता 3 तास. संध्याकाळी रात्री तुम्ही एक 3 ते 4 तास देऊन तुम्ही मॅथ्स सॉल्व करू शकता. आता मॅथ्सला 3 ते 4 तास का दिलं आहे की मॅथ्स थोडं कठीण आहे. थोडं म्हणजे काहींना थोडं कठीण जातं. जर तुम्हाला रिझनिंग कठीण वाटत असेल तर याला 3 ते 4 तास द्या. मॅथ्स सोपं असेल तर ह्याला 3 तास द्या. म्हणजे तुमच्या हे बघा, भलेही नियोजन तुमचं असेल पण मार्गदर्शन आमचं असेल. अशा प्रकारे तुम्ही गेलात तर ही येणारी जी रेल्वे भरती आहे याच्यामध्ये तुमची नक्की पोस्ट फिक्स आहे. ठीक आहे. सिलेबस पाहिलं, त्याच्यानंतर किती वेळ कोणत्या सब्जेक्टला द्यायचे ते पाहिलं, किती प्रश्न किती मार्काचे असतील, नेगेटिव्ह मार्किंग असेल, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. हा जर स्टडी प्लॅन फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला फक्त एक जागा हवी आहे तुमच्या सिलेक्शनसाठी. ती एक जागा तुम्ही नक्की फिक्स करा. ठीक आहे. आणि यासाठी आपली पेड बॅच आहे, ती पेड बॅच नक्की तुम्हाला जॉईन करायचं आहे. रेल्वे भरतीच्या ग्रॅज्युएशनच्या बेसवर आहे. ठीक आहे. याची वैशिष्ट्ये बघा, लाईव्ह लेक्चर असतील, टेस्ट सिरीज घेतल्या जातील, ई नोट्स प्रोव्हाइड केले जातात. जर लेक्चर मिस झालं तर तुम्ही तुमच्या टाईमनुसार बघू शकतात. कोर्स तुम्ही लॅपटॉप किंवा आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे. याची फी फक्त 1500 आहे. ठीक आहे. सो कॉल करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. अँड फॉर मोर इन्फॉर्मेशन यू कॅन डाउनलोड डबल ओ अकॅडमी. ठीक आहे. 12वीच्या बेसवर सुद्धा आपली जी रेल्वे भरती आलेली आहे त्याच्यावर सुद्धा आपलं हे आहे, आपली बॅच आहे. ठीक आहे. सो जेवढं होईल तेवढं तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे. म्हणजे त्या बॅचमध्ये आपण फक्त त्याच एक्झामवर फोकस करणार आहोत. ठीक आहे. सो आय होप इथपर्यंत क्लिअर झालं असेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला भरभरून शेअर करायचे, खूप सारे लाईक ठेवायचे. चला भेटूया नेक्स्ट सेशनला. बाय बाय. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच.